चला आता या सुंदर इयरिंग्स कशा बनवायच्या ते आपण बघूयात. त्याच्यासाठी आपल्याला हे 3 प्लायर्स लागणार आहेत. हे जे साहित्य मी घेतलेलं आहे, जंप रिंग्स, हुक्स, गोल्डन बीड्स 3 नंबरचे, अशा वेगवेगळ्या शेड्सच्या चेन मिळतात गोल्डनमध्ये सुद्धा, अँटी टार्निशवाल्या, रोज गोल्डमधल्या, आणि मोती. ह्या जंप रिंग्स, मोती, बीड्स, चेन, हुक्स, आणि ते गुंडाळायला आपल्याला फ्यूज वायर लागणार आहे. मोती गुंडाळायला इथं मी चेनचे 2 तुकडे करून घेतले. तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कितीही लांब छोटे असे बनवून घेऊ शकता. आता ही मी फ्यूज वायर घेतली, ती बरोबर मधोमध फोल्ड करून कट करून घेतली आहे. त्याच्यात एक 3 नंबरचा गोल्डन बीड घातला आहे, जेणेकरून आपला मोती सेफ घट्ट राहावा. त्याच्यात एक मोती घालून मी चेनचं शेवटचं नॉब ओवलं आहे. आणि आता चिमट्याच्या सहाय्याने, फ्यूज वायर ॲक्च्युली खूप फ्लेक्झिबल असते, त्यामुळं काही गरज नाही चिमट्याची. तर 3-4 घट्ट वेढे आपण त्या फ्यूज वायरच्या मोतीभोवती चेनला लावून गुंडाळून घेतले. ते व्यवस्थित असं आतल्या बाजूला दाबून घ्यायचं की ही आपली लटकन तयार. बनवलेल्या हुकच्या खालच्या लूपमध्ये आपण ती आता चेनचं शेवटचं टोक अडकवून घ्यायचं आहे. हे असं मी त्याचं लूप ओपन केलं नोज प्लायरनी, आणि त्याच्यात चेनचं शेवटचं लूप घालून ते असं घट्ट बंद करून घ्यायचं. वेगवेगळ्या साईजचे हुक्स पण कसे बनवायचे ते मी तुम्हाला समजावणार आहे. तर हे झाले आपले सुंदर लटकन, मोती लटकन, घरच्या घरी अगदी मिनिमल सामानामध्ये, साहित्यामध्ये. आणि कष्ट तर तुम्ही बघितलेच, अगदी सोप्या पद्धतीने हे करता येऊ शकतात आपल्याला. खूप सुंदर दिसतात. हे वेगवेगळ्या सायझेसमध्ये तुम्ही बनवू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट्स करा. थँक्यू सो मच.